पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडे यांचं नाव घोषित केल्यानंतर अनेक कार्यकर्ते पदाधिकारी नाराजी व्यक्त करत आहेत. अर्थातच भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे यांनी देखील या संदर्भामध्ये आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. मात्र पुढची त्यांची भूमिका काय त्यांच्याकडनं जाणून घेऊया. खरं तर या आधी देखील तुमच्यावर वेळोवेळा अन्याय झाला. पूर्व इतिहास पाहता अगदी उमेदवारी जाहीर झाली अशी परिस्थिती झाल्यानंतरही तुम्हाला माघार घ्यावी लागली होती. नाही, त्याच्यामध्ये खरं तर अन्याय तर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी झालेला आहे. ही भावना जे जे इच्छुक उमेदवार होते, जे त्यांच्या पाठीमागे कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांनी ह्या भावना व्यक्त केल्या, खतखत व्यक्त केली. की ती खतखत अशी व्यक्त केली की मागणारे किती होते पिंपरी चिंचवड शहरामध्ये, की भारतीय जनता पार्टीचे 4 आमदार आहेत आणि आमचं कोणच नाही त्या ठिकाणी. आणि अजितदादांचं असणारं पिंपरी चिंचवड शहरावरती प्रेम असणारी त्यांची ती योगदान, ह्या सगळ्या गोष्टी 1991 पासून तर आजपर्यंत दादांनी केलेलं काम त्यांनी कधी मागे वळून पाहिलं नाही. 2017 नंतर जो आम्हाला फटका बसला तो आमच्याच स्वग्रही त्या ठिकाणी असणाऱ्या नेत्यांना मोठं करून ते परत भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. ही दादांच्या मनामध्ये असणारी सल ती त्या ठिकाणी त्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. आता याच्यामध्ये सुद्धा मागच्या काळामध्ये ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य निवडणूक होती त्यावेळेस सुद्धा अनिल भोसले यांना तिकीट दिलं होतं. त्यावेळेस मी फॉर्म भरला होता आणि फॉर्म भरत असताना सुद्धा त्या काळामध्ये सुद्धा आम्हाला माघार घ्यायला लागली. आदरणीय शरद पवार साहेबांनी मला फोन केला आणि अजितदादांनी सुद्धा सांगितले की अरे तू माघार घे, तुला कळत नाही का मी काय सांगतो ते. की दादांचं असणारं प्रेम, त्यांच्या बोलण्यातली जी असणारी ताकद ती आम्हाला नेहमी समजायची की दादा कुठेतरी आम्हाला बसवतील, त्या ठिकाणी ताकद देतील. कारण ते प्रेम आणि त्यांची असणारी विश्वासार्हता ती त्या ठिकाणी कायम असायची. त्यामुळे कार्यकर्ता त्यांच्या जीवावरती कुठेही त्या ठिकाणी काम करायचा. आज आम्ही हातबले, आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना ताकद द्यायची म्हणजे आम्ही कोणाकडे जाणार, ही परिस्थिती. काय अवस्था झाली आहे तुमची? आता आमची अवस्था आहे की आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये 5 जे उमेदवार होते, योगेश बल, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, संदीप वगैरे, मी स्वतः, आणि पुण्यात सुद्धा 3 लोक त्या ठिकाणी, सुनील टेंगरे, त्यानंतर आमचे सन्माननीय दीपक मानकर, अमोल बालवडकर, आणि ग्रामीणमधनं माझे आमदार दिलीप मोहिते, माझे आमदार अतुल बेनके, त्याचप्रमाणे इंदापूरचे नेते आप्पासाहेब जगदाळे, भोर तालुक्यातला नेता त्या ठिकाणी रणजित शिवतरे, आणि पुणे शहरामध्ये तुम्ही सगळेच नेते तशा अर्थाने बघायला सदन आहात. आणि काय तुमच्याकडे ते कॅलिबर नव्हतं, तुल्यबळ नव्हतात, काय निकष लावले गेलेत विक्रम काकडेंना देताना? आता परवा पाहिल्यानंतर पुणे जिल्ह्याचे नेते आमचे सन्मान्य सुरेश गुले यांनी सुद्धा सांगितलं की अन्याय झाला तो आमच्यावरती झाला. आता निकष त्यांनी काय लावला तो त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं की काम करणार आहे. पाठीमागच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारे भारतीय जनता पार्टीला पुणे महानगरपालिका त्यांनी ताब्यात दिली, तर आम्हाला त्या ठिकाणी देतील अशी त्या ठिकाणी त्यांनी वरिष्ठांना सांगितलं असेल, म्हणून ते तिकीट त्यांना मिळालं असेल. पण मग पैसा किती महत्वाचा ठरला या निकषामध्ये? आता याच्यामध्ये कोण उभं राहते त्याच्यावरती ती निकष ठरणार आहे. विक्रम काकडेंचं नावच स्पष्ट आहे. नाही, विक्रम काकडेंचं नाव तर आहे त्याच्यामध्ये, परंतु आता समोरचा उमेदवार कोण आहे, आता त्याच्यामध्ये महायुतीमध्ये त्या ठिकाणी बंडखोरी होणार नाही याची कल्पना त्या ठिकाणी आमच्या नेत्यांना असेल, म्हणून त्यांनी ते तुम्ही उमेदवार म्हणताय की स्पष्टपणे घोडेबाजार होणार आहे आणि घोडेबाजारामध्ये काकडे कमी पडणार नाहीत म्हणून त्यांना घेतला असणार. नाही असं म्हणता येत नाही. जर समजा निवडणूक लागली तर जो तो ज्या त्यावेळेचा तो प्रश्न आहे. पण आता तर त्या ठिकाणी असं आम्हाला दिसतंय की ही जागा आणि रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनेत्रा वहिनी निवडून आणतील याची आम्हाला खात्री आहे. पण पूर्व इतिहास पाहिला तर संजय काकडेंनी वेळोवेळा अजितदादांवर टीका केली. अहंकारी नेता, सत्तेसाठी काही करणारा नेता, असे त्यांचे स्टेटमेंट होते त्या काळात. आता त्यांना ऐन वेळेला अशा पद्धतीनं आयाराम घेणं हे पक्षाला फटका बसणारा नाहीये? काय आमचे नेते स्वर्गीय अजितदादा गेल्यानंतर त्यांच्यावरती बोलणं आता मला माझ्यासारख्याला पटत नाही. कारण का दादा खूप मोठा माणूस होता. म्हणजे त्यांची उंची इतकी होती की ती गेल्यानंतर लोकांना कळलं की अजितदादा आता पाहिजे होते, त्यामुळे त्यांच्यावरती मला आता काय बोलायचं. पण मग संजय काकडेंनी अशा पद्धतीने टीका केली, आता त्यांनाच पक्षात घेतलं जाते, मुलांना उमेदवारी दिली जाते, हे कुठेतरी दादांना अशा पद्धतीने त्यांच्यानंतरही दिलेलं दुःख वाटत नाही तुम्हाला? नाही, त्याच्यामध्ये काय की आता एकंदरीत आता निर्णय झालेला आहे, पक्षाच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी हा निर्णय दिलेला आहे, तो आमच्यासारखे कार्यकर्ते ते मान्य करणार आहेत. त्यामुळे ती आता अडचण नाही. पण शेवटी दादांना श्रद्धांजली म्हणून त्या ठिकाणी कुठेतरी आता जे जे लोकांना थांबवले त्यांना त्या ठिकाणी न्याय देणं हीच खरी अडचण. दादा पर्सनली त्या काकडेंना, विक्रम काकडेंना ओळखता? नाही, हा प्रश्न कधी आलाच नाही. पण भेट होती ती जिजाई बंगल्यावरती दादा गेल्यानंतर, माझी कधी भेट झाली नाही. पण संजय काकडे हा पूर्वीपासून त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुद्धा काम करणारा, त्या ठिकाणी बिल्डर म्हणून काम केलेलं आहे.
असं त्या ठिकाणी त्यांची माझी ओळख आहे. राजकारणातला तुमचा अनुभव पाहता तुमचा अनेकांशी चांगले संबंध आहेत आणि आता तुम्ही अशा पद्धतीनं नाराज असल्यामुळं त्यांचा प्रचार करणार आहात का? नाही, आता शेवटी सुनेत्र वहिनींनी सांगितलं की अजितदादा गेल्यानंतर अजितदादांचं त्या ठिकाणी आम्हाला त्यांच्यानंतर हे काम करणं आम्हाला गरजेचं आहे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. पण मग विक्रम काकडेचा स्वतः तुम्ही प्रचार करणार? नाही, आता काय सांगितलं की अजितदादांच्या नंतर जो दिलेला पक्षाने उमेदवार आहे त्याचं आम्ही काम करणार. पण मग तुम्ही म्हणाला होतात की तुम्हाला इतरही पक्षातनं संधी होती, हे यात किती तथ्य आहे? भाजपकडनं तुम्हाला विचारणा झाली? नाही, त्याच्यामध्ये आता त्या खोलात आता मी जात नाही, कारण शेवटी ही जागा राष्ट्रवादीला सोडली होती त्यामुळं त्याच्यावरतीच मी बोलणार आहे. तिथं काय बाकी कोणत्या पक्षाने बोलवले कोणत्या नाही, ही जागा आमच्या राष्ट्रवादीला होती त्यामुळे ती आम्हाला मिळाली आणि त्या थ्रू आम्ही आमच्याच पक्षाने तिकीट मागितलं होतं. अगदी शेवटचा प्रश्न, आर्थिक निकष हेच या सगळ्या जागा वाटपाचा केंद्रबिंदू, उमेदवारी वाटपाचा केंद्रबिंदू म्हणताय तुम्ही? नाही, असं म्हणता येत नाही. आता काय शेवटी आता बदल होणार आहे की त्याच्यामध्ये आता जे झालंय त्याच्या पाठीमागे तुम्ही जाण्यापेक्षा घुमजाव करताय तुमच्याच वाक्य. नाही, मी गुमजाव करण्यापेक्षा त्या ठिकाणी फक्त आता आलेली जी वेळ आहे ती दादांच्या असणाऱ्या याच्यामध्ये आम्हाला पुढं जाऊन त्या ठिकाणी दादांना खरी श्रद्धांजली अर्पण केल्यासारखी होईल. ही जागा राष्ट्रवादीला त्यांनी दिलेली आहे महायुतीने, त्यामुळे दादाचं असणारं स्वप्न ते पूर्ण करण्याचं काम, उमेदवार कोण आहे त्यापेक्षा दादाचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते आमचं आहे, ते आम्ही करणार आहे. त्यामुळे आपण बघतोय की नाराजी आहे ती अतिशय स्पष्ट दिसते आहे या सगळ्यात, की दखल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते किंवा शीर्षस्थ नेते कशा पातळीवर घेतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं. एवढे सुरेश पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड.